भारी, कारण महिंद्रा एकदम एक नंबरचा ट्रॅक्टर. आणि ही संपत्ती परमेश्वरानं आपल्याला दिली, तिचा वापर आपण मस्त करूया. वा वा. राम राम पाटील. राम 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 राम. काय आम्ही आलो तुम्हाकडे. हा? आम्ही माझ्याकडं कशाला? काम पाहिला. काम? कोण आहे अजून? नाही का दोघं आम्ही. तुम्ही कोण कोण आहे? नवरा बायको आहे का? नाही नारा बायको नाही. दादे बायको. दादी बायको. बरं, एक काम करायचं, फक्त काम बाईला, आमच्याकडे बाईला काम आहे, गडी माणसाला नाही. का हो? कारण गडी माणूस करू शकत नाही. ती हो कामाला मी नाही निभार माणूस आहे. किती नेबार जरी असला ना, पण बाईला काम असणार का? आमच्याकडे बाई माणसाला काम असं आहे, सकाळी 8 वाजेपासून तर शेतात आहे, गोठ्यात आहे, घरात आहे, किचन मध्ये आहे, बेडरूम मध्ये आहे, आणि ते नाही का काय म्हणतात त्याला, आराम करायच्या जागे पार तिथपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत काम राहील. बरं रोज काय तुमचा? रोज किती माझं जर देऊ, पण 9 ते संध्याकाळी बिछाण्यापर्यंत काम पुरणारच. वय ना दिवस ना एवढ्या रात्रीपर्यंत का हो? हा म्हणतो. असं काय रोज द्या. हा म्हणतो. हा? हा म्हण. मग तू करू लागणार आहे का? मग हा? पण तुला एंट्री नाही बा, तू येऊ नको आमच्या इथं. गडी माणसाची सावली चालत नाही. मग तू काय तू सावली नाही पडत का? कोणची? तू मी मालक आहे. आता हे मालक आहे म्हणजे यांचं चालत बरं मी काय म्हणतो, जाऊ दे. चालत नाही. पहिलं काम काय सांगा? हा? पहिलं काम काय? पहिलं हा काँग्रेस आहे ना, पूर्ण असा उपटायचा का बिलकुल, म्हणजे त्याच्यात एवढं खुटूक. हो मालक पाटील, ती ना जरी हा मध्ये हात घातला का काँग्रेसच्या बोर्डाला, काचक्यान ओढून घेते काचक्यान. खरं? पार तुम्हाला सांगतो, पार आटा पिठात करून टाकी ती काचा झाडाचा. मला कामात ठीच बाई पाहिजे, हा. पण ते शेतापासून तर झोपायपर्यंत. ओ हे काय चाललंय तुमचं वालं? काही काय हा चाललंय म्हणजे का अडचण आहे आपल्या पैशाची. अहो ती डायरेक्ट काय म्हणते कळत का तुम्हाला? काय? पार शेतापासून तर डायरेक्ट झोपायपर्यंत. म्हणजे काय आता नाही, झोपायला नाही, जायचं का? झोपायपर्यंत नाही. मग काय अडचण आहे तुला? काय अडचण आली म्हणजे? काय डोकं आहे का नाही? हा म्हणजे हे काम करायचे राहिले काय आता? पार आज झोपायपर्यंत जायचं काय? झोपायपर्यंत यायचं नाही, मग फक्त तिथपर्यंत बिछाण्यापर्यंत काम आहेत. स्वयंपाक आहे, झाड आहे, झुड आहे. इकडे तुला कानात सांगतो ना. तुला सांगा काम मला सांगा गेला का, बाथरूम मध्ये जाऊन बसायचं 3 तास बाथरूमच्या बाहेर लिहायचं नाही. मग ते दुसऱ्या दिवशी काढून देईल मला तू बाबा. कोण आला का लगेच म्हणा मला तुला चालू हा झालं. का? कामही बंद रोज चालू. हा का? होईल का सक्सेस? बाथरूमच्या बाहेर नको नको 3 तास 3 तास. जाते भूक लागली तर तिथेच नाश्ता करायचा. शिक बाय म्हणजे सणासच खायचं ना. नाही वर भीती होईना बिस्किटचा पुडा ठेवायचा खात्यामध्ये, हं. तिथेच खायचा. बरं, मी काय म्हणतो, जमल का कामाला? आणि तुम्हाला दुसरी बाई पाहायला होईन का तुझ्या? मग आता काय करते? आता आडला नारिंग गाडवाची पायदरी. ना बाय शिस्तीत काम करायचं. हं. मला तिची नजर जरा एवढी वाटत. हा ना, म्हणूनच माझं पण हिंमत लागा ना. तू आहे मा कली जा. आणि मग बरं, तरी पण मी तुम्ही काय अशी म्हणतो, करता. कामाची तयारी अशी करायची तर काय म्हणले शिस्टन, काय शिस्तीत, काय शिस्तीत? नाही तुम्हाला नाही काय म्हणले ते? नाही, आमचं तुम्हाला नाही काय म्हणले? आमचं चाललं, व्यवस्थित काम कर म्हणले. हा. हं. उपटाय ते काँग्रेस ना, एवढं खोटूक सुद्धा, एवढी मुळी सुद्धा, एवढं काही दिसलं नाही पाहिजे. मुळात तीच इतकी निर्मळ आहे ना, हा, तिच्या वावरात घाणच नाही. तिला वावर आहे. ते खाल्लं वावर आहे ना, हा खाल्लं ना का ते हा 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 खांग त्यातलं बरोबर. मला इथलं का? मला बरोबर बरोबर. आमचं नाही का ते वावर आहे, कोण डोंगर ते कोण डोंगर, हा, मध्ये ती पट्टी बा, तिथे येर विर खांदिले बा, असं? लय पाणी येईल. आणि किती खोल आहे? खोल आहे ना, अंदाजच नाही तिचा. आम्हाला त्या पोऱ्यानं पाणी काढता येईल का त्या एरीतून? अहो एकदा मोटर टाकली, हा. वेळ भर मोटर चालली तरी पाणी उपसता नाही. खरं? हा लय पाणी. मग ते करू का? काय? पंप लावू का मावाला? हो नाही हो, तिकडे पंप माणसाला जाता येणं, सगळं ओलं राहणे तिथे. खरं? हा, बसले बिसले तर जाचाल परत. हा.
न्यावं लागेल किरण मशीन. कुठं चाललंय तुम्ही पाणी काढताय का? पंप लावताय का? फॉकलेट गेलं फॉकलेट. एवढी मोठी विहीर आहे. जसं फॉकलेट सरकलं का हा. डायरेक्ट गिरी जाऊन अटकलं. बापरे. कसं काढलं आम्हालाच माहिती. हा पण निघालं का? आमिरी करून शोध लावला हा. तिच्या इरीतून मशीन काढायला. तिच्या हा एवढी मोठी तिची विहीर आहे. शेवट तिला दुसरी का बोक्स पाडलं हा. आणि तिकून ते फॉकलेट वर काढलं. बापरे. वर काढलं वर. म्हणजे जिकून गेलं तिकून नाही निघालं का? शक्यच नाही तर अंत नाही लागला इरीचा. मग एक काम करा. हो तिचं एवढं अडचणीत वावर आहे हा. तरी त्याच्यामध्ये ती एवढं बुडूक ठेवत नाही तर तुमचं पाठ टाकणार नाही त्याला काय आता कचा उपटून का ग? मग मी एक दिवसात काढून टाकीन. हा. कसा कसा उपटेल? हा जर एकदा जर तिनं दुई हाताने सुरू जर केली हा. तुम्ही गागशाल खरं? हा तर ती हटत नाही. एवढी कामाला मी कडक आहे. हा बापरे. मग बोला देण्याचं बोला. बोला तुम्ही बरं. सांगा आता काय रोज द्याशाल. हा? काय रोज द्याशाल. आता 150 रुपये रोज ए चालेल. हे भाऊ तुझ्या तोंडाला हाड आहे का? हा? 150 रुपयाचा काय येते? 90 येते ना. अरे भाऊ 50 रुपयाला 90 झाली, 15 रुपयाला वडा झाला, 20 रुपयाला भेळ सुद्धा येत नाही आता. पहा बरं एवढी भेळ मग. तरी भरत आहे. बरं मग मग आता काय नाही करायचं बाई. तुम्ही? हा. आम्हाला बघा मी 500 रुपये रोज द्या. भाऊ हं. गडी माणसाची सावलीच माझ्या घरात चालत नाही. तो संबंध आला कुठं? आता तुम्ही सांगा यांची गडी माणसी सावली नाही आणि हा बाबा कसा काय. हं? ए बाबा तू बाई आहे का माणूस आहे रे कोण? तुम्ही. आपण केल्यावर आलं लक्षात घे आलं लक्षात. ए हा बाई नाही, हा माणूस नाही. हा बरोबर आहे. म्हणजे वेगळंच आहे. हा बाई नाही, माणूस नाही. हा काय म्हणला? बाई नाही, माणूस नाही. मग आरतणार असं. आराधना. कोण? तू अरे येड्या ते तिकडे पाय बर का. हं? तिथे इकडे पाय ना. ए मा मधलं बोट पाय कुठे? काय आहे रे? माणूस माणूसच आहे. आता खाते पण मग मला तर नाही वाटत. हाय पण ते मात्र मग वाकडे हं. नवताण्याचं सरळ राहत हा, फरक एवढाच. एवढंच आहे काय नाही. कारण वय झाले होते आपाप. बर बरं मी काय म्हणतो हा. ते सगळं करा तर ते महाबायकोला नका दाखवा. काय ते अन जर अचानक लहर आली तर तिनं जर पाहिलं ना हं? तर तिचं कामला येड जवळ कसं मुळासकट काढून घे. लाबरा सारखं ताणी ती सरळ करेल का? लाबरा सारखं ताणी होय नाही. मी बक्षीस देईल सरळ केल्यावर. लय बाबा बोच होती का असं काय करायचं. हं? 500 रुपये दोन ते लय लय वैजन व डॉक्टर लय ट्रॅक्टर लय नवस केले म्या हं. सरळ कराय करता. ये येड आहे. हा? त्याला हे सगळं करायचं माहिती नाही. कसं? मला ते सवय लागली ती हा. पण मा बायकोनं हुशारी केली. मग दे ना भाऊ महिना 15 दिवस माझ्याकडे मला पाठव. पालथी झोपायची, हा. दुरी लावायची आणि वर आड्याला बांधायची. किती दिवस? 6 महिने रातभर 6 रोज- महिने रोज 6 महिने तेव्हा ते सरळ झालं. चालेल चालेल. तो नाही गेला. मग दोन्ही पाय बांधून द्यायचे. हा अजून हा बरं मी काय म्हणतो मग आता रोजाचं काय? करा कमी जास्त करा हं? करा. मी थोडं वर चढतो. तू खाली सरळ. नाही खाली बिल लय सारखं. का? खाली सरकलं म्हणजे कमी होईल पैसे कळत का तुम्हाला. हं? खाली सरकलं सारखेच राहा तो वहीन. हा. असं का? सारखेच राहा. हा आता सारखं. बरं तुला आहे ना हं? तू उंची काही पडली ना तू खाली एखादी चिपट होतं दगडाची म्हणजे वर नाही नाही इटा घेत होतो मी पायाखाली. म्हणजे मापास आहे पाहिजे. दगड ठीक होतो. काला दगड ते पडलं दगड नको. सटकला मग. काय हालचाल करताना जर का पाया खालून निसटला बस केलं व्हायचं. हा पण किती वेळ ठेवायचं एवढा ठेवायचं. तू कुठं महिनाभर ठेवायचं काय तो दगड. नको. बरं झाले तुम्हाला 450 रुपये. आता काय अनुमान करू नका. बरं मी काय म्हणतो हं. जेच करून मी जातो बरं खाऊन पिऊन का. हा मग चहा पाणी नाश्ता. खाणं पिणं जेवणं झोपणं सगळं. ए झोपणं नाही. हा झोपणं का आलं हो, आमच्या घरी पाटील. झोपायला आम्ही. पाटील तिनं बाकी कुठे काय खात नाही. मग तिला काय उपास राहतो. हा? तिला उपास राहतो तिला खेळ राहतो चालते. अन केळ रताळ म्हणजे तू उपास नाही राहतो ना. हा, उपासाला ना. हा. मग नाही काय तर आणशील बाबा तू खांबा म्हणजे मी बसेल बॉम्ब तिला कळ त्या असे बाहेर नका आणू. हा? बाहेरली कळ नाही चालती. मग? तिला गदड कळ लागत. हा ते फापरे का? फापरे नाही असे मध्यम राहते अरे ते. ते नाही का गदड क्या ते का आला. ते एक खाली पोट भरत हा मग भले मोठं राहत ते भले लांब राहत. आणील हा हं? हा. बरं भाऊ तू जा. हं? जाऊ का हा जा. बरं जरा जीवाला जपून.
हा चालेल ना. हाता पायाला जीव तसं लाव. तुम्ही इकडं कानोशावर राहा नाही तर काय तिकडे गेले का तिकडचे ए दादा अरे टाइम झालाय आता कामाचा बरं तुम्ही करा सुरू. मी करतो आता सुरुवात तू जाय बघा जातो मी. अरे जाय ना बाबा तुझ्या पाया पडू का इथं पार कळवाळा मला म्हाताऱ्याला जीव लाव बरं सर. म्हाताऱ्याला काय होणार तरी मला जीव लाव दिला सोडून आणि म्हाताऱ्याला जीव आज लाव. पण तो नाही मी अडवायची नाही मा बायकोला आज बनवत बघा. नाही नाही हं, मग तिला- ती- तिला- नवीन आहे, नवीन हा हा आहे. तिला सण होईल तेवढंच हा, करेल नवीन आहे, मी. नवीन. हा. काय सण होईल तसं करीन सहकार्य सहकार्य एकदा मला रुळली वाटतं ना काय हा. एकदा रुळली ना हा. मग तुम्ही किती आज मग ती म्हणायचे पण आताशी नवीन आहे. बरं 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 येऊ का मग? चल हा कान जरा इकडे ठेवा हा हं? पाहिजे तर 8 दिवस मी करतो तो म्हणजे ती उदारी 8 दिवस लटकत चल बरं, बरं, कामाला करा लागा तुम्हाला काय करायचं. आता काय करायचं उपटायला सुरुवात बरं चालेल हं? चालेल उपटायचं झालं हं. मग काढायचं काय काढायचं मग ते शेताच्या बाहेर का काही त्याच्यात उपटून नाही टाकायचं